माझ्यासाठी तुम्ही वाघासारखे लढलात, मला अभिमान आहे तुमचा. बघा सर, मी जीव असेपर्यंत लढतो, तुम्ही सोबत राहणार सर. तुम्ही नसल्यानं मी कसं करू? मी सोबत आहे. माझ्या गाडीमध्ये सगळे त्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत. सर 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 पोटच्या 2 लेकरांना कारमध्ये घेऊन निघालेल्या बापानं गाडी थेट नदीत घातली. मोठा आवाज झाला आणि काही वेळानं तिघांचेही मृतदेह बाहेर काढावे लागले. पण नांदेडच्या या घटनेत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा लोकांनी अपघातात मृत्यू झालेल्या या शिक्षकाचं स्टेटस पाहिलं. हो, कारण स्टेटसवर त्यांनी त्याच नदीचं, त्याच गावाचं आणि त्याच ब्रिजचं नाव लिहून टाकलेलं होतं. तसंच या घटनेआधी या शिक्षकानं आपल्या सहकार्याला केलेल्या कॉलवरच्या संभाषणाची रेकॉर्डिंग सुद्धा समोर आली आहे. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात घडलेल्या या घटनेचा घटनाक्रम हा थरकाप उडवणारा आहे. ही घटना नेमकी काय, सविस्तर समजून घेऊ. नांदेड शहरालगत असलेल्या मुदखेड तालुक्यातल्या पुणेगाव परिसरातली ही घटना आहे. 17 जुलैच्या सकाळी 7 वाजेच्या सुमारास सुनील मोरे यांची ही कार या नदीत कोसळली आहे. भोकर तालुक्यातल्या टेंबर गावचे सुनील मोरे हे रहिवासी होते. ते हिमायतनगरच्या पोटामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. मागच्या काही वर्षांपासून ते आपली पत्नी आणि 2 मुलांसोबत सांगवी गोपाळनगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दोन्ही मुलांना कारमध्ये बसवून शाळेत सोडतो म्हणून घरातून निघाले, पण त्यांचा हा प्रवास शाळेकडे नाही तर मृत्यूच्या दारात संपला. त्यांनी आपली कार थेट गोदावरी नदीवर असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकवली आणि थेट नदीत घातली. या भीषण घटनेत सुनील मोरे, त्यांचा मुलगा आणि मुलगी अशा तिघांचाही मृत्यू झालेला आहे. जिल्हा आपत्ती प्रशासन नांदेड जिल्हा यांच्याकडून एक डिझास्टर घडल्याची घटनेचा एक कॉल आलेला होता. त्यामध्ये आमदुरा पूल हे नांदेड ग्रामीण या हद्दीमधील आमदुरा पुलावरून एक बलेनो गाडी पाण्यामध्ये पडलेली आहे असा कॉल होता. आम्ही राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम घेऊन त्या ठिकाणी दाखल झालो. त्यामध्ये आम्ही रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आम्ही त्या ठिकाणची निळ्या कलरची बोलेरो कार सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढलेली आहे. त्यामध्ये बोलेरो कारमध्ये सुनील मोरे, सारा मोरे आणि सुमेध मोरे असे 3 व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी आम्ही पाण्याच्या बाहेर काढून जिल्हा प्रशासनाच्या हवाले केलेले आहे. पण खरी कहाणी जरा वेगळी आहे. ती कहाणी कळली त्या शिक्षकाच्या स्टेटसमुळे आणि एका कॉल रेकॉर्डिंगमुळे. नदीत गाडी घालण्यापूर्वी शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलेलं होतं. या स्टेटसचे स्क्रीनशॉट व्यवस्थित पहा. यामध्ये त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलंय. तसंच खाली काही उल्लेखही केलेले आहेत. हदगावचे गट शिक्षण अधिकारी फोले किशन, विस्तार अधिकारी बच्चे सूर्यकांत, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि माझा सहकारी दत्ता विश्वंभर पवळे आणि काही तक्रारी आणि चौकशांचा उल्लेख केलेला आहे. जे लिहिलंय त्यावरून अंदाज येतोय की या लोकांवर त्यांनी काही आरोप केलेत, पण ते आणखी स्पष्ट नाहीये. पण मानसिक त्रासाला कंटाळून सुनील मोरेंनी हे टोकाचं पाऊल उचललंय एवढं मात्र यातून स्पष्ट होतंय. या धक्कादायक घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या एका सहकार्याला फोन केला आणि आपल्या सगळ्या वेदना सांगितल्या होत्या. तिथंच ते काहीतरी टोकाचा निर्णय घेणार असल्याचं सुद्धा कळलं होतं. ही कॉल रेकॉर्डिंग व्यवस्थित ऐका. मी त्याला सोडलं नाही, सोडतही नाही सर. फक्त माझ्यासाठी तुम्ही थांबा, मी येतो नांदेडला. नका येऊ नका सर सर एकदा ऐका बरं सर. माझ्यासाठी तुम्ही वाघासारखे लढलात, मला अभिमान आहे तुमचा. बघा सर, मी जीव असेपर्यंत लढतो, तुम्ही सोबत राहणार सर. तुम्ही नसल्यानं मी कसं करू? मी सोबत आहे. माझ्या गाडीमध्ये सगळे त्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत. सर 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 एक वेळेस ऐकिता की नाही माझं? मी येतो म्हणालो की आता. नाही नका, आता येऊ नका. सगळ्यांना माझे लेकर एवढे आवडते होते, मला पुणेगावरून फार अपमान करून काढला. सर 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 तसं नसते हो सर. माझं ऐकिता की नाही सर? मी तुमच्यापेक्षा जास्त मी जीवनामध्ये येत आलेलो आहो. नाही हो, जीवनामध्ये ठीक आहे, पण कसं आहे माहिती आहे का, मी एवढा जीव लावला होता शाळेसाठी. सर मी तुम्हाला सोडलं का सर लास्ट पर्यंत? नाही सोडलं नाही. आता सगळ्यांचे गैरसमज झाले. मी माझ्या सोयऱ्याला कोणालाच बोललो नाही. माझी एक इच्छा होती की बाबा ह्यांना मी काहीतरी करावं. सर माझं ऐकिता की नाही तुम्ही एकदा? हॅलो, माझं ऐकिता की नाही तुम्ही? मी येतो म्हणायलो की तुम्हाला, मी एका घंट्यात तुमच्यापाशी येतो बस का? नका नका. हॅलो, माझ्या नका सर. माझं ऐका ना तुम्ही. असे गलत निर्णय काही कामाचे नसते सर. चुकीच्या याच्यात माणूस कसं होते. एक वेळेस मला येऊ तर द्या नांदेडमध्ये. हॅलो, तुम्ही येऊ नका. माझं ऐका सर. मग ऐका एकदा. काम करा,
माझ्या लॅपटॉप मध्ये, माझ्या मोबाईल मध्ये सगळे त्यांच्या विरोधात सर तुम्ही हे माझं- निर्णय, सर मी काय म्हणालो, आपण त्यांना- लढूत ना हो, मी सगळं गाव घेऊन येतो तुमच्यासाठी. ते फार मोठा आहे, तो लढायला फार मोठा आहे. अहो त्याला किती त्यांच्या- मोठे राहू द्या ना सर, याच्या आपल्या गावापेक्षा मोठे थोडे जात ते, किती मोठे असले तर. आता मी किती दिवस झालं लढायलो सर, मला सांगा, मला किती त्रास व्हायला मला माहिती, पण असं हे केल्यानं जमत नाही सर. एक वेळेस ऐका, मी येतो 1 ते 1.5 घंट्यामध्ये आपण. हॅलो नाही मी नाही. ओके सर. सुनील मोरे यांनी हा फोन ठेवला आणि त्यानंतर काही वेळातच ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक गावकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं आमदुरा घाटाकडे धाव घेतली. गाडी नदीच्या पाण्यात कोसळलेली होती. नदीला पाणी भरपूर होतं, त्यामुळे एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करावं लागलं. या पथकानं मोठ्या प्रयत्नानंतर कार नदीतून बाहेर काढली आणि कारमधील शिक्षक सुनील मोरे व त्यांच्या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढलेत. पोलिसांनी या घटनेची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे. पण एकूणच या घटनेनंतर कामाच्या ठिकाणी होणारे छळ, तिथले वाद, तिथल्या स्पर्धा यामुळे एखाद्याला थेट आयुष्य संपवावं वाटावं हे जास्त गंभीर आहे. पण त्याच वेळेला आयुष्यातला त्रास आणि आपल्या अडचणींमुळे आपल्या निष्पाप मुलांचा जीव घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. पण एकूणच या प्रकरणात आता पोलीस चौकशी होणार आहे. हा घातपात आहे, अपघात आहे की अजून काही गुंतागुंतीचं प्रकरण आहे, हे आता पोलीस तपासातूनच निश्चित होणार आहे. नांदेडमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.